दंडाची नितीन त्याला अडवायला लागणार रे बघितलं आत्ताच तुम्ही आमच्याच बरोबर अपघात घडला असता. 8 जण त्या ठिकाणी जागेवरती मृत्युमुखी झाले. त्यानंतरनं नवले ब्रिज प्रेक्षणीय स्थळ झालं. नेते पुढारी अधिकारी गेल्या 8, 15, 20 दिवस का लोकांनी त्या रस्त्याला प्रेक्षणीय स्थळ करून टाकलं विचारायची सोय नाही. आणि ज्यांनी ह्याच्यावरती मार्ग काढायचे त्यांनी मार्ग काय काढले? स्पीड 30चं करा. अरे स्पीड 30चं केल्यामुळं एकतर दंडाची नितीन त्याला अडवायला लागणार रे बघितलं आत्ताच तुम्ही आमच्याच बरोबर अपघात घडला असता. ज्या स्पीडने आम्ही आता पूर्णपणे रोडच्या बाजूला आहे. आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये थांबलो म्हणजे रस्ता संपल्यानंतर ना आम्ही बाजूला थांबलो आहे. तरीसुद्धा ज्या पद्धतीने आता गाडी आमच्या बाजूने गेली इतक्या स्पीडने ती गाडी होती की आता आमच्यापैकी नितीनच्या घासून ती गाडी गेली. आमच्या बी अगदी बाजूने गाडी गेली. तिथून पुढे तो परत आतमधल्या बाजूला इतक्या चुकीच्या पद्धतीने आला. म्हणजे इथं लोकांना काही करून लोक सुधारायला तयार नाही आहेत. तो ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये आम्हाला वाटतं की कशा पद्धतीने हे केलं पाहिजे. एकतर इथं ज्या ठिकाणी स्पेस आहे जिथं जास्त जागा आहे त्या जागेच्या ठिकाणी ज्या ठिकाणी जी आता जागा आहे त्या जागेच्या ठिकाणी एकतर वाळू किंवा क्रश सँड मोठ्या प्रमाणात त्या गाडीला अशी जागा करून दिली पाहिजे की त्या ठिकाणी ब्रेक फेल झालेल्या गाड्यांसाठी. कारण इथं अपघात हे घडतच राहणार आहे. त्या अपघातांवरती तुम्ही किती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर आत्ताच आपण पाहिलं तर अशा पद्धतीने जर इथं गाड्या जाणार असतील यांना कायद्याचं भय राहिलेलं नाही आहे. लोकांना दंडाचं भय राहिलेलं नाही आहे. कारण नंतरनं सेटलमेंट होती आणि त्यावेळेस परत दंड कमी जास्त करून भरता येतो असं लोकांना माहीत झालं आहे. मग त्या ठिकाणी मला वाटतं की स्वामीनारायण मंदिराच्या पुढच्या भागात गेल्यानंतर हे अपघात घडतात. 2-3 ठिकाणी असे बेड्स तयार केले गेले पाहिजेत की एखादी ज्या गाडीचा ब्रेक फेल होतो की गाडीला जर त्या ड्रायव्हरला वाटलं की ब्रेक फेल झाला तर आता त्यांनी गाडी त्या बेडमध्ये घातली पाहिजे. त्यामुळे त्या बेडमध्ये त्यांनी त्या वाळूच्या बेडमध्ये त्या क्रश सँडच्या बेडमध्ये गाडी घातली तर ॲटोमॅटिकली तिचे चाकं जाम होऊ शकतील आणि ती गाडी थांबू शकेल. दुसरा इथला प्रॉब्लेम असा आहे की हा नॅशनल हायवे असल्यामुळं या नॅशनल हायवेवरती अनेक राज्यातनं गाड्या येतात. उदाहरणार्थ कर्नाटकमधनं येतात, तामिळनाडूमधनं येतात, तुमच्या चेन्नईवरनं येतात, राजस्थानवरनं येतात, मध्य प्रदेशवरनं येतात. कारण मुंबई चेन्नई हा रोड आहे त्यामुळे ह्या रोडवरती बऱ्यापैकी बाहेर राज्यातल्या गाड्यासुद्धा चालतात. आता आपण जर इथून पाहिलं ह्या अख्ख्या टप्प्यामध्ये जो आपण बोगद्यातनं बाहेर आलो ना ह्या टप्प्यामध्ये एकही बोर्ड नाही आहे कुठलाच. नंबर एकही बोर्ड नाही आहे. मला वाटतं की हे जे काय बोर्ड आहेत हे बोर्ड हे वेगवेगळ्या भाषेमधनं गाड्या सावकाश चालवा, सुरक्षित अंतर ठेवा, पुढे नवले ब्रिज आहे अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये म्हणजे ह्याचा अभ्यास या लोकांनी केला पाहिजे या रस्त्यावाल्यांनी की या ठिकाणी ज्या गाड्या चालतात त्या कोणत्या स्टेटमधल्या जास्त चालतात. कर्नाटकमधल्या असतील, राजस्थान. आता परवा दिवशीच्या गाडीचा अपघात झाला ती गाडी राजस्थानची होती. मागच्या वेळेस एक अपघात झाला ती गाडी कर्नाटकची होती. मग राजस्थान कर्नाटक यामधल्या लोक जे ह्या रोडनी येतात ते समोरच्या बाजूला 2-3 बोर्ड लागलेत. ह्या बोर्डावरती कुठेही त्यांच्या भाषेमध्ये संदेश नाही आहे. कारण बऱ्याचदा
ट्रक ड्रायव्हरबरोबर क्लीनर बसलेला असतो. हे शिक्षण झालेलं असतं नसतं, त्यांच्या भाषेमधलं त्यांना कळत असतं, त्यांच्या भाषेतलं त्यांना शिक्षण कळत असतं. त्यामुळं मला वाटतं की त्या भाषेत जर तिथं बोर्ड लावला तर त्या ड्रायव्हरला कळेल की पुढं नवले ब्रिज आहे, पुढं अपघाती वळण आहे, पुढं काय ह्या गोष्टी त्या सांगितल्या तर त्याला कळू शकतील. आणि हे या ठिकाणी होताना दिसत नाही. नुसतं तुम्ही स्पीड कमी करा, 60चं स्पीड 30वर आणा, 30चं 40 करा, 40चं 50 करा, ह्याच्यावरतून होणार नाही. या ठिकाणी ज्या मोठ्या गाड्या आहेत ह्या मोठ्या अपघात झालेत ते मोठ्या गाड्यांमुळे झालेले, बारक्या गाड्यांमुळे नाही. जे छोटं स्पीड असेल यांच्याकरता लेन शिस्त असली पाहिजे मोठ्या गाड्यांकरता. कारण मुळात आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता बघा हा ड्रायव्हर चालला आहे, ही ट्रक बघा, ही ट्रक चालली आहे TS, ही TS पासिंगची गाडी आहे. आता हा चालला आहे मधल्या लेनमधून, ना की हा कडच्या लेनमधून चालला पाहिजे. ह्याला लेन शिस्तच माहीत नाही. आता तो पण बघा, आता हा बरोबर चालला आहे, हा बरोबर चालला आहे, NH 45 हा साईडनी चालला आहे. कारण ह्या हेवी व्हेकलची लेन साईडनी असते. मधल्या भागामध्ये वेगळं स्पीड, पलीकडच्या भागामध्ये जास्त स्पीड, अशा पद्धतीने स्पीड असले पाहिजे. मुळात ह्या ट्रक ड्रायव्हर्सला किंवा ह्या बाकीचे इतर जे काही आता त्याच्यावरती गाड्या चालतात त्या गाड्यांना कोणत्याही लेन शिस्त माहीत नाही आहेत. यांना लेन शिस्त सांगितल्या पाहिजेत पहिल्या, की कुठल्या लेनमधनं चालताना तुम्ही किती स्पीड घ्यायचं. ते ट्रकवाल्यांना कळत नाही, तो कुठल्याही लेनमध्ये फिरतो, मग त्यामुळे बाकीच्या वाहनांना हे होत नाही. तुम्ही लेन शिस्त पाळा, पण लेन शिस्त म्हणजे काय हेच जर त्या ड्रायव्हरला तुम्ही सांगितलं नाही, हेच जर तुम्ही त्या ड्रायव्हरला शिकवलं नाही, किंवा त्याला, मी म्हणत नाही की त्यांना तुम्ही प्रशिक्षण शिबिरं करा, परंतु ॲटलिस्ट त्याला तेवढं तर सांगा, ती पलीकडची लेन आहे ती 80वाली आहे, ही 60वाली आहे, ही 40वाली आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही त्यांना सांगितल्या पाहिजेत. वाळूचे बेड तुम्ही रस्त्याच्या कडेला तयार केले पाहिजेत. नुसत्याच स्पीड गन लावून आणि स्पीड कमी करून हे होणार नाही. कारण हायवे तुम्ही बनवता तो स्पीडसाठीच असतो. त्यामुळे लोक काय ते शिस्त पाळत नाहीत, ते होत राहणार. त्यामुळं मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत ज्या काय आत्ता आम्ही काही गोष्टी सांगितल्यात या गोष्टींमध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. गोष्टींमध्ये तशा पद्धतीने विचार होणं फार गरजेचं आहे. जर तो तशा पद्धतीने विचार झाला नाही तर अपघात हे होत राहतील आणि त्याला आपण कोणी थांबवू शकणार नाही. एवढंच मला आजच्या या लाईव्हच्या दृष्टीने, कारण आम्ही आत्ता इथून चाललो होतो तेव्हा आमचं तिथं आम्ही बराच वेळ ऑब्झर्वेशन केलं की ह्या बाजूला बऱ्याच स्पीड गाड्यांचं इकडं प्रमाण तुरळक झाले. नाहीतर पहिला कधी जांभूळवाडीचा रोड असा शांत कधी नसा जाणारा.